वाटलं दर्शन. माझा सासरा वारला, वारी करत होता. त्यांची वारी मी पूर्ण करते आता. सासऱ्याची वारी कधी ह्या वारीत झालं? आधी झालं 1 वर्ष नाही. किती दिवस त्यांनी वारी केली होती? लय वर्ष किती वारी. आता त्यांची वारी, त्यांची जी परंपरा आहे ती तुम्ही चालवली. सुनेने सासऱ्यांची परंपरा चालवली म्हणायचं. कसं वाटलं आज विठुरायाचं दर्शन घेतलं? तुम्ही भाऊक झालेला आहे तर घरचं काहीच विचार डोक्यात नाही. वारीमध्ये शिरल्यामुळं खूप आनंद झाला. आता घरी जाताना रडा येतं आम्हाला. विठ्ठल रुक्मिणी मंदिराचं पश्चिम द्वार आहे. या ठिकाणी पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात आलेला आहे आणि अतिशय शांततेच्या वातावरणात आणि भक्तिमय वातावरणात वारकरी आहेत. वारकरी या ठिकाणी दर्शन आहे ते दर्शन घेताना आपल्याला दिसत आहेत. पंढरपूरचं वातावरण हे पूर्ण भक्तिमय वातावरण झालेलं आहे. माऊली, कसं वाटतंय? दर्शन झालं का? एकदम आयुष्यात आज सार्थक झाल्यासारखं वाटलं मला. किती ढकले आणि किती गर्दी असली तरी आम्ही 10 वर्ष झालं जवळजवळ आम्ही कधी मंदिराला पूर्ण प्रदक्षिणा मारल्याशिवाय जात नाही. रामकृष्ण हरी. पंढरीची ही जी आषाढी वारी आहे, आषाढी वारी 8 जुलैला निघाली होती. 8 जुलैला निघणारी ही आषाढी वारी आज या ठिकाणी आषाढी एकादशीला संपलेली आहे. हे सगळे वारकरी आपण बघतोय की पंढरपूरच्या विठुरायाचं दर्शन घेऊन या ठिकाणी बाहेर आलेले आहेत. .com महाराष्ट्राने देखील यावेळेस ही .com महाराष्ट्राची पहिलीच वारी होती आणि वारकरी सुरक्षा अभियान .com महाराष्ट्र घेऊन या वारकरी संप्रदायामध्ये आलं होतं. वारकरी संप्रदायात ही आपली दिंडी चालू होती. या दिंडीमध्ये आपण सातत्याने आळंदीपासून पंढरपूर पर्यंत सगळ्या वारकऱ्यांच्या ज्या काही अपडेट आहेत ते आपण अपडेट कव्हर केलेले आहेत. आता शेवटचा हा व्हिडिओ आहे आपल्या वारीमधला. काय ह्या वारकऱ्यांचा अनुभव आहे आणि यांना विठुरायाचं दर्शन मिळालंय, आपण त्यांच्याशी चर्चा करूया. माऊली, विठुरायाचं दर्शन मिळालं आज, काय वाटतंय? आनंद वाटतोय. आनंद वाटतोय. खूप खूप सुंदर वाटतंय. वातावरण छान. बाळ गोपाळ एकदम व्यवस्थित माघारी चालल्यात. झालं काय, कशी गेली वारी ह्यावेळेस? आनंदाने गेली. चांगली आनंदाने झाली वारी. आज वर्षापेक्षा भयंकर चांगले वारी झाली. मस्त मस्त एकदम चांगलं वाटतंय आम्हाला दर्शन मिळालं. छान वाटली. पहिल्यापेक्षा आताची वारी छान वाटली. काय मागितलं विठुरायाकडे? विठुरायाने पहिलं सगळं दिलंय, फक्त वर्षाला दर्शनाला यायचं.